असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला. आणि असं म्हणत भिड्यांनी काय केलं आहे की अंगात शर्ट चढवलेलं आहे. येतेस का तू, त्यांनी वहिनींना विचारलं. कुठं पण? लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनात. आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून? अगं बाई खरंच की, चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. या भिडे साहेब, इन्स्पेक्टर साळवींनी स्वागत केलं. तुम्हाला थोडी तसदी. इट्स राईट, काम बोला. तो मागाचाच टॅक्सीवाला. अरे तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय. साहलच आहे की नाही? यू आर राईट. नवशिका आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच त्याला हेल्प करावीशी वाटली. त्याला भेटायचे पुन्हा. इथं असला तर. त्याच्या टॅक्सीत आमची पिशवी राहिली त्या गोंधळात. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं बघा. येतेस का तू, त्यांनी वहिनींना विचारलं. मग हे सगळेजण काय झाले की पोलीस स्टेशनमध्ये त्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध घ्यायला निघालेले आहेत. मग निघताना भिडे काकांनी काकूंनासुद्धा काय केले की विचारलेलं आहे. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनात आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून? अगबाई खरंच की, चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. आणि त्यांनी भिडे काकांच्या घराला ब्लॉकला काय केले की कुलूप लावलं. आणि सगळे ते कुठे जायला निघालेले आहेत की पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेले आहेत. या भिडे साहेब, इन्स्पेक्टर साळवींनी स्वागत केलं. आणि लगेच त्यांना काय केले की इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. तुम्हाला थोडी तसदी. मग आम्ही तुम्हाला काय करणार आहे की थोडासा त्रास देणार आहे. मग बरं तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमचं काय करायचं की मला काम सांगायचं आहे. तो मागाचाच टॅक्सीवाला. अरे तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय. साहलच आहे की नाही? मग साळवी काय त्यांना म्हटले की तो मागाचा टॅक्सीवाला. मग तो तुम्हाला बराच काय झालं आहे की आवडलेला दिसतोय. तो साहलच आहे. तो कसा आहे की प्रामाणिक आहे, नवशिक आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच त्याला हेल्प करावीशी वाटली. मग भिडे काकांनी साळवी पोलिसांना सांगितले की तो कसा आहे की नवशिक आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच आम्हाला त्याला काय करावं लागले की मदत करावीशी वाटलेली आहे. त्याला भेटायचे पुन्हा. इथं असला तर. त्याच्या टॅक्सीत आमची पिशवी राहिली ह्या गोंधळात. मग त्यांनी काय सांगितले की आम्ही त्या टॅक्सीवाल्याला काय झालो की भेटायला आलेलो आहोत. आणि कसं असतं मुलांना, एखाद्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा ठरवला, ती गोष्ट सापडेपर्यंत आपण काय करतो रे, प्रयत्न करत असतो. मग तसंच्या आणूनसुद्धा काय केले की तिची 1 रुपयाची जी नोट आहे ती तिला शोधल्याशिवाय किंवा तिला मिळाल्याशिवाय ती काय करणार होती की गप्प बसणार नव्हती. टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. पलीकडच्या खोलीतून तो आला. भिड्यांना त्यानं नमस्कार केला. साळवींच्या परवानगीने आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो. टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला. ते ठीक आहे हो. मग आमच्याकडे पाहत तो म्हणाला. साहेब खरंच सांगतो, टॅक्सीवाल्याला कुणीही एवढी मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतं. किती बोलू किती नको असं झालं होतं त्याला. मग टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. मग हे सगळेजण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या टॅक्सीवाल्याला काय केले की बोलावण्यात आलेलं आहे. पलीकडच्या खोलीतून तो आला. आणि पलीकडे एक रूम होती, खोली होती. त्या खोलीतून हा टॅक्सीवाला काय झालं की ह्यांच्याकडे आलेला आहे. भिड्यांना त्यानं नमस्कार केला. भिडे काका दिसतात. त्या टॅक्सीवाल्याने भिडे काकांना काय केलं की नमस्कार केलेला आहे. साळवीच्या परवानगीने आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो. आणि त्या साळवींच्या परवानगीने त्यांनी काय केले की पोलीस स्टेशनच्या बाहेर त्याला घेऊन आलेले आहेत. टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला. मग टॅक्सीवाल्याने भिड्यांना काय केले की अगदी त्याचं मन भरून आलेलं आहे. कारण असे जर अपघाताचे जर एखादे प्रसंग घडले तर रस्त्यावर कोणी कोणाला काय करत नाही की मदत करत नाही. पण भिडे काका आणि काकूने त्या टॅक्सीवाल्याला पूर्णपणे काय केली होती की मदत केली होती. आणि त्याच्या बाजूनं पोलीस स्टेशनमध्ये जबानी द्यायलासुद्धा हे लोक काय केली होती की गेलेली होती. म्हणूनच त्या टॅक्सीवाल्याला भिडे काकांना पाहून काय झाले की त्याचं मन भरून आलेलं आहे. म्हणजे त्याचं काय झालं की दुःखाने मन भरून आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आवाज काय झाला की बारीक झालेला आहे. ते ठीक आहे हो. मग आमच्याकडे पाहत तो म्हणाला. साहेब खरंच सांगतो, टॅक्सीवाल्याला कुणी एवढी मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतो. किती बोलू किती नको असं झालं होतं त्याला. मग त्याने काय केले की भिडे काकांना हे केले की त्यांना म्हणजे त्याचं हे मानले, आपण काय म्हणतो त्याला, त्याचं आभार मानलेले आहेत. मग तो म्हणतो की आम्ही टॅक्सीवाले, आमच्या टॅक्सीवाल्यांना एवढी कुणीही मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतं म्हणजे माझं एवढं मोठं नुकसान होत होतं. पण ते नुकसान होण्यापासून तुम्ही काय केलेलं आहे की मला
मला वाचवलेलं आहे. किती बोलू किती नको असं झालं होतं त्याला. मग मी त्यांना किती बोलू आणि किती नको असं त्या टॅक्सीवाल्याला झालं होतं. संपलं तुमचं, भिड्यांनी विचारलं. ते आता आयुष्यभर संपायचं नाही. माझं एक काम करा, म्हणाल ते. मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवलं वाटलं. पण फार काही न दर्शवता तो म्हणाला, त्या नोटीवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय. नोटांवर लिहायची मला सवय नाही. भिडे म्हणाले, या इकडे. आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो. टॅक्सीवाल्याने खिशात होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा काढून भिड्यांच्या हातात न मोजता दिल्या. ह्यातून घ्या शोधून. अनु झटकन पुढे आली. सगळ्या नोटा पाहिल्या. अनुला हवी ती नोट नव्हती. चला जाऊया, तुम्हाला सगळ्यांना मी त्रास दिला. बघा पुढे काय झाले की सगळं संपलं तुमचं, भिड्यांनी विचारलं. ते आयुष्यभर संपायचं नाही. मग भिडे काका त्या टॅक्सीवाल्याला म्हटले की तुमचं सगळं बोलून संपलेलं आहे का? तो टॅक्सीवाला त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यावर एवढे उपकार केलेले आहेत, ते माझे उपकार आयुष्यभर काय होणार नाहीत की संपणार नाहीत. ते माझे एक काम करा, म्हणाल ते. मग त्यांनी त्याला काय, भिडे काकांनी टॅक्सीवाल्याला काय म्हटलं परत की माझं जे काम आहे ते तुम्ही काय करायचं आहे. मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. मग त्यांनी त्यांना सविस्तर काय केले की कहाणी सांगितलेली आहे. मगाशी मी तुम्हाला जे भाड्याचे पैसे दिलेले होते त्याच्यामध्ये 1 रुपयाची नोट होती आणि ती नोट मला काय करायची की बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. म्हणजे अशी कशी मागणी असू शकते? ही विचित्र मागणी ऐकून टॅक्सीवाल्याला सुद्धा काय झाले की आश्चर्य वाटलेलं आहे, नवल वाटलेलं आहे. पण असं काही न दर्शवता, असं काही न दाखवता तो म्हणाला. मग लगेच तो पुढे काय म्हणाला की त्या नोटेवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय. मग त्याने काय विचारलं की ती नोट तुम्हाला कशासाठी हवी, की त्या नोटेवर काय लिहून ठेवलेलं आहे का? नोटांवर लिहायची मला सवय नाही, भिडे म्हणाले. मग भिडे त्या टॅक्सीवाल्याला म्हणाले की मला नोटांवर लिहायची काय नाही की सवय नाही आहे. या इकडे. आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात गेलो. आणि हे सगळेजण काय केले की पोलीस स्टेशनच्या बाहेर दिवा आहे आणि त्या दिव्याच्या उजेडात हे सगळे गेलेले आहेत. टॅक्सीवाल्याने खिशात हात घातला. मग त्या टॅक्सीवाल्यानं काय केलं की त्याच्या खिशामध्ये हात घातला आणि होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा काढल्या आणि सगळ्या नोटा त्याने काय केले की भिडे काकांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. यातून तुमची नोट तुम्ही काय करायची की शोधून घ्यायची आहे. अनु झटकन पुढे आले, कारण ती 1 रुपयाची नोट अनुची होती. म्हणून अनु पटकन काय झाली की पुढे आलेलं आहे. सगळ्या नोटा पाहिल्या. अनुला हवी ती नोट नव्हती आणि त्याच्यामध्ये काय केले की त्यांनी सगळ्या नोटा पाहिल्या, पण अनुला हवी असणारी ती 1 रुपयाची नोट त्या नोटांमध्ये नव्हती. चला जाऊया, तुम्हाला सगळ्यांना मी त्रास दिला. मग अनु त्यांना काय म्हणले की चला आता आपला प्रयत्न काय झालेला आहे की संपलेला आहे. मी तुम्हा सर्वांना काय केलं की त्रास दिलेला आहे. पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधीही उतरणार नाही. ए वेडे, थांब तर खरी, मी म्हणालो. भिडेसाहेब काय झालं सांगता का, टॅक्सीवाल्याने विचारलं. भिड्यांनी थोडक्यात सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं, नंतर तुम्ही कुठे गेलाच नाही तर तुमच्याकडची नोट जावी कशी? अर्ध्याच तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव उसळ खायला गेलो होतो, साळवींना विचारून. आज जेवायला मिळालंच नव्हतं. आम्ही गप्प होतो. तेवढ्यात टॅक्सीवाला म्हणाला, नोट मिळेल साहेब. कशी काय? पोलीस लोकांसाठी ते हॉटेल जवळजवळ रात्रभर उघडंच असतं चहा पाण्यासाठी. चला प्रयत्न करू. आणि काय झाले बघा, तिथून पुढे त्यांच्या नोटेचा काय की शोध सुरू झालेला आहे. पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधीही उतरणार नाही. ए वेडे, थांब तर खरी, मी म्हणालो. मग अनुने त्या कथानायकाला आणि त्याच्या पत्नीला काय सांगितले, तुम्ही माझ्या खोलीवर आता परत कधीही यायचं नाही. भिडेसाहेब काय झालं सांगता का, टॅक्सीवाल्याने विचारलं. मग अनुने असे उद्गार काढल्याबरोबर टॅक्सीवाल्याने भिडेसाहेबांना काय केले की लगेच विचारलेलं आहे काय झालं ते. भिड्यांनी थोडक्यात सगळं सांगितलं. मग त्या भिड्यांनी त्या 1 रुपयाच्या नोटेचा आपण शोध का घेत आहोत हे सगळं त्याला काय केले की सांगितलेलं आहे. आणि त्याला विचारलं, नंतर तुम्ही कुठे गेलाच नाही तर तुमच्याकडची नोट जावी कशी? मग त्या टॅक्सीवाल्याला भिडे काका काय म्हणले की तुम्ही नंतर कुठे गेलेलाच नाहीत, त्याच्यामुळे तुमच्याकडे जी असणारी नोट आहे ती कुठं गेली असेल किंवा नसेल. अर्ध्याच तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव उसळ खायला गेलो होतो. मग त्यांनी काय सांगितले की अर्ध्या तासापूर्वी मला भूक लागली होती, म्हणून मी काय केले की समोर एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये काय केले की पाव उसळ खायला मी गेलेलो होतो साळवी साहेबांना विचारून.
मग मी साळवी साहेबांना विचारून त्या हॉटेलमध्ये गेलेलो होतो. आज जेवायला मला मिळालंच नव्हतं. आम्ही गप्प होतो. तेवढ्यात टॅक्सीवाला म्हणाला, नोट मिळेल साहेब. मग आम्ही सगळेजण त्या नोटेचा शोध संपला असं समजून काय होतं की गप्प होतो. पण तेवढ्यात तो टॅक्सीवाला म्हणाला, तुमची नोट नक्की मिळेल. कशी काय? पोलीस काकांकडं. ते हॉटेल जवळजवळ रात्रभर उघडं असतं चहा पाण्यासाठी. चला प्रयत्न करू. मग त्या टॅक्सीवाल्यानं काय केले की सगळ्यांना तिथं तो घेऊन गेलेला आहे. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन समोरच ते हॉटेल होतं. हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानं उघडलं. दार उघडता उघडता त्यानं शंकर ओ शंकरराव अशा हाका मारल्या. शंकरराव बाहेर आले. शंकरराव जरा सुटे पैसे द्या. शंकररावांनी काउंटरखालचा ड्रॉवर उघडला. बंडल नोटा देऊ नका. समोर साळवी साहेबांच्याकडे ह्या नोटा जायच्या आहेत. शंकररावांनी रुपयांचं बांधलेलं बंडल काउंटरवर ठेवलं. तिथला दिवा लावला आणि ते म्हणाले, तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या, मग तर झालं. टॅक्सीवाल्यानं 100ची नोट शंकररावांना दिली. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. भिडेसाहेब या. अनुकडे पाहत भिड्यांनी विचारलं, नोट कशी ओळखायची? बघा ते नोटेचा शोध घेत घेत कुठे गेलेले आहेत. तर बघा लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनसमोर ते हॉटेल होतं. मग हे सगळेजण त्या हॉटेलमध्ये गेले. ते हॉटेल लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोरच होतं. हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानं उघडलं. मग काय केले की रात्र तर फार झाली होती, तरी त्या हॉटेलचं शटर त्या टॅक्सीवाल्यानं काय केले की उघडलं गेलेलं आहे. दार उघडता उघडता त्याने शंकरराव अशा काय केल्यात की हाका मारलेले आहेत. शंकरराव बाहेर आलं. मग टॅक्सीवाल्यानं त्या शंकररावला आवाज दिल्यानंतर ते शंकरराव काय झाले की बाहेर आलेले आहेत. शंकरराव जरा सुटे पैसे द्या. मग त्या टॅक्सीवाल्याने त्यांना काय सांगितले की मला सुट्या पैशांची काय की गरज आहे, मला ते सुट्टे पैसे हवे आहेत. शंकररावांनी काउंटर खालचा ड्रॉवर उघडला. मग शंकररावांनी काय केले, त्या काउंटर खालचा पैशाचा ड्रॉवर उघडला. बंडल नोटा देऊ नका हां, समोर साळवी साहेबांच्याकडे ह्या नोटा जायच्या आहेत. मग टॅक्सीवाल्याने सांगितले की बंडल नोटा देऊ नका, सगळ्या नोटा मी साळवी साहेबांच्याकडे काय करणार आहेत की घेऊन जाणार आहोत. शंकररावांनी रुपयाचं बांधलेलं बंडल काउंटरवर ठेवलं. मग शंकररावांनी 1 रुपयाच्या वेगळ्या काढलेल्या नोटांचं बंडल काय केले की त्या काउंटरवर ठेवलेलं आहे. तिथला दिवा लावला. मग त्या ठिकाणचा त्यांनी काय केले की दिवा लावला आणि ते म्हणाले, तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या. मग त्यांनी काय सांगितले, तुम्हाला हव्या त्या नोटा तुम्ही ह्या बंडलमधून काय करायचे आहेत की काढून घ्यायच्या आहेत. मग तर झालं. टॅक्सीवाल्याने 100ची नोट शंकररावांना दिली. त्या टॅक्सीवाल्यानं काय केली की 100ची नोट त्या शंकररावांना दिलेली. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. मग रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला जो रबर बँड बांधला होता, तो रबर बँड अगदी व्यवस्थित काय केले की टॅक्सीवाल्यानं शंकररावांनी काढून घेतला. भिडेसाहेब या. मग त्यांनी काय केले की त्या सगळ्या नोटा काढल्या आणि त्या भिडेसाहेबांना त्यांनी काय केलं की आवाज दिलेला आहे. अनुकडे पाहत भिड्यांनी विचारलं, नोट कशी ओळखायची? आणि अनुकडे पाहत भिड्यांनी काय केले की अनुला विचारलेलं आहे, ती नोट कशी ओळखायची? कारण ती नोट अनुची होती म्हणून तिला ती नोट लगी काय झाली असती की ओळखता आली असती. त्याच्यावर लाल अक्षरात बॉलपेननं सुनीता असं नाव लिहिलंय. तिने काय केले की ती नोट कशी ओळखायची विचारल्यानंतर तिने सांगितले की त्याच्यावर लाल अक्षरात बॉलपेननं सुनीता असं काय केले की नाव टाकलेलं आहे. नोट मिळाली. शंकररावांचे आभार मानत आम्ही रस्त्यावर आलो. अनु, आता धीर धरणं अशक्य आहे. ह्या नोटेचा इतिहास सांगायला हवा. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे, ह्यावर मीही विश्वास ठेवला नसता. आम्ही फुटपाथवर आलो. शंकररावांनी शटर बंद करून घेतलं होतं. हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यांवर रात्री 2:30 वाजता मी, मुक्ता, भिडे पती पत्नी, तो टॅक्सीवाला आणि अनु असे बसलो. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश सगळ्यांच्या अंगावर पडला होता. अशा वातावरणात भरून आलेल्या आवाजात अनुनं हकीकत सांगायला सुरुवात केली. बघा, अनुनं काय केली की 1 रुपयाच्या नोटेचा शोध लागेपर्यंत ती थांबलेली नाही आणि तिला ती नोट का हवी होती ही सगळ्यांना ती काय करते की सांगत आहे. मग नोट मिळाली. शंकररावांचे आभार मानत आम्ही रस्त्यावर आलो. मग आम्हाला काय झाले की जी हवी होती ती 1 रुपयाची नोट काय झाली की आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही त्या शंकररावांचं काय केले की आभार मानलेले आहेत.
आणू आता धीर धरणं अशक्य आहे. ह्या नोटेचा इतिहास सांगायला हवा. मग आणूनं काय केले की ती नोट शोधण्यापाठीमागचा इतिहास ही त्या सर्वांना काय करते की सांगत आहे. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे ह्यावर आम्ही विश्वास ठेवला नसता. मग आम्हाला आजचा दिवस तो काय झाला की अगदी वेगळा निराळाच. मग मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे ह्यावर मीही विश्वास काय केला नसता की ठेवला नसता. आम्ही फुटपाथवर आलो. शंकररावांनी शटर बंद करून घेतलं. आम्ही ती शंकररावांकडून नोट घेतली. फुटपाथवर आलो आणि शंकररावांनी ती शटर काय केले की बंद करून घेतलेलं आहे. हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यावर रात्री 2:30 वाजता मी, मुक्ता, भिडे पती पत्नी, तो टॅक्सीवाला आणि आणू असे बसलो. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश सगळ्यांच्या अंगावर पडला होता. अशा वातावरणात भरून आलेल्या आवाजात आणूनं हकीकत सांगायला सुरुवात केली. मग आम्ही सगळेजण काय केले की हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यांवर येऊन बसलो. मग आम्ही सगळंजण त्या हिने काय केलं की आणू ती नोट का शोधत होती याच्या पाठीमागचा इतिहास ऐकण्यासाठी आम्ही काय झालो होतं की बसलेलो होतो. मग तिने ती काय केली की नोट तिला का हवी होती हे तिने भरून आलेल्या आवाजामध्ये काय केले की सांगायला सुरुवात केलेली आहे. नर्स म्हणून मी 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 1.5 महिन्यापूर्वीची कथा. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहत नाही, पण ड्युटी आली की टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घोळका होता. त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला हाताला नळ्या लावल्या, ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन याशिवाय ऑक्सिजन दिला. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा 1% असतो त्याच्यासाठी. मग आणूनं काय केले की ती नोट का शोधत होती आणि त्या नोटेच्या पाठीमागचं रहस्य या सर्वांना सांगायला काय केली की सुरुवात केलेली आहे. बघा ती काय म्हणते. नर्स म्हणून मी 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. मग तिने सांगितले की KM हॉस्पिटलमध्ये नर्सचा व्यवसाय करत असताना मला काय झालं की 5 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. 1.5 महिन्यापूर्वीची कथा. मग तिने सांगितलं की साधारण 1.5 महिना झाला असेल या गोष्टीला. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. मग छोटी छोटी लहान मुलं असतात, अशा लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी काय होती की ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहत नाही. ही लहान मुलांचं रडणं ओरडणं बघून ती काय म्हणते मला खरं तर त्या ठिकाणी काय होत नव्हतं की उभा राहावंसं वाटत नाही, पण ड्युटी आली की टाळता येत नाही. मग शेवटी कसं असतं की काम हे कामच असतं. मग तिला त्या ठिकाणी ड्युटी होती आणि ड्युटी आली की ती तिला काय होत नव्हती की टाळता येत नव्हती. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली. मग तिने सांगितले की एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी आणून काय केली होती की ॲडमिट केली होती. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. मग ती मुलगी कशी होती की एकदम सिरियस होती. तिची आशा तिच्या घरच्यांनी सर्वांनी काय केली होती की सोडली गेलेली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घोळका होता. मग ती मुलगी ॲडमिट करताना तिच्याबरोबर तिची आई होती, मावशी आणि त्या बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा काय होता की घोळका होता. त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं. मग आणूनं काय केलं की ह्या सगळ्यांना बाहेरच काय केलेलं आहे की थांबवलं गेलेलं आहे. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. मग आम्ही आमच्या कामाला काय केले की सुरुवात केलेली आहे. पायाला हाताला नळ्या लावल्या, ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन याशिवाय ऑक्सिजन दिला. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा 1% असतो त्याच्यासाठी. मग आम्ही आमच्या कार्याला काय केले की सुरुवात केलेली आहे. पण फक्त हे नातेवाईकांच्यासाठी आणि नशिबाचा 1% भाग असतो याच्यासाठी आम्ही आमच्या हालचाली काय केल्या होत्या की सुरुवात केलेल्या होत्या. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझी एकीकडे प्रार्थना चालली होती. ती पोरगी मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, ह्या नळ्या काढा. दिवसभर हे चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. ह्या नळ्या काढा म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले फार तर 3-4 तास काढेल. मग मी विचारलं असं जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू द्या ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. डॉक्टर म्हणाले फक्त ऑक्सिजनची ठेवा. बघा
पोरगी नक्षत्रासारखी होती. नक्षत्रासारखी म्हणजे की अगदी सुंदर होती, रेखी होती. तिच्यासाठी माझी एकीकडे प्रार्थना चालली होती. मग ती मुलगी जगावी याच्यासाठी अनुसुद्धा एकीकडे देवाला काय करत होती की प्रार्थना करत होती. ती पोरगी मधून डोळे उघडायची आणि ती ॲडमिट केलेली 8-9 वर्षाची मुलगी काय करायची मुलांनो, मधून ती काय करत होती की डोळे उघडत होती आणि क्षीण आवाजात सांगायची. अगदी क्षीण म्हणजे की बारीक आवाजामध्ये ती काय करायची की सांगत असायची, ह्या नळ्या काढा. म्हणजे त्याला एकदम कसं असतं की एखादं पेशंट जर सिरियस असेल, त्याला ह्या दवाखान्यात जरी घेतलं तरी काय होतं की त्याला दवाखान्याचा त्रास नको असतो. मग हे दिवसभर चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. यातना म्हणजे की दुःख. मग अनु सांगते की ती सारखी दिवसभर सांगायची की माझ्या ह्या नळ्या तुम्ही काढून टाका. तिच्या यातना त्यांना बघवत नव्हत्या. म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. मग न राहून अनुनं काय केले की डॉक्टरांना विचारले. ते म्हणाले फार तर 3-4 तास काढेल. मग आणून त्या डॉक्टरांना विचारले की तिच्या नळ्या काढू का. डॉक्टर म्हणले 3 ते 4 तास ही मुलगी काय करणार आहे की जगणार आहे. मग अनु म्हणते असंच असेल तर तिला शेवटी तरी सुखानं काय होऊ द्या की जगू द्या. तिच्या नळ्या काढते मी. डॉक्टर म्हणाले फक्त ऑक्सिजनची ठेवा. आणि अनुने डॉक्टरांना विचारून त्या मुलीला त्रास होत असणाऱ्या सगळ्या नळ्या काय केल्यात की काढून टाकलेल्या आहेत. मग डॉक्टर तिला काय म्हणले फक्त ऑक्सिजनची जी नळी आहे तीच तुम्ही काय करायची की तिला ठेवायची आहे. मी एक नळी काढून टाकली. तिनं डोळे उघडले. क्षीण पण लागवी आवाजात ती म्हणाली ताई थँक्यू. मी तिला म्हणाले बेटा लवकर बरं व्हायचं. ही एवढी नळी मात्र काढायची नाही हां. मी उद्या भेटेन तुझ्यासाठी गंमत आणीन. तिनं मान हलावली. मग अनुनं काय केली की डॉक्टरांना विचारल्यानंतर तिची फक्त ऑक्सिजनची नळी काय केली की ठेवली गेलेली आहे. एक नळी काढून तिनं डोळे उघडले. मग एक नळी काढून टाकली. त्या मुलीने नंतर काय केले की डोळे उघडलेले आहेत. क्षीण पण लागवी आवाजात ती म्हणाली ताई थँक्यू. मग अनुनं तिच्या नळ्या काढल्याबद्दल त्या मुलीने तिचे काय केलेत की आभार मानलेले आहेत. मी तिला म्हणाले बेटा लवकर बरं व्हायचं. मग अनु त्या मुलीला काय सांगितलं की लवकर आपल्याला काय व्हायचं की बरं व्हायचं आहे. मी उद्या भेटेन तुझ्यासाठी गंमत आणीन. तिनं मान हलवली. मग तिने सांगितले की तुला मी उद्या भेटेन तुझ्यासाठी गंमत आणेन. तिनं मान हलवली. पण ऑक्सिजनची नळी मात्र काढायची नाही. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले. ती गोड पोरगी आदल्या दिवशी गेली होती. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिनं मला एका बाजूला नेलं. हातात एक पाकीट ठेवलं. त्यात 25 रुपये होते. हे काय मी विचारलं. ती बाई म्हणाली तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात ही माझी आठवण. मग अनु पुढे काय सांगते बघा. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले. ती गोड पोरगी आदल्या दिवशी गेली होती आणि अनुचं पहिल्या दिवशीचं काम संपवून अनु घरी आली आणि दुसऱ्या दिवशी ती काय झाली होती की ड्युटीवर गेली. ती पोरगी आदल्या दिवशी गेली होती. मग ती पोरगी काय झाली की आदल्या दिवशी ती गेली होती. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. मग अनुने काय सांगितले की ती मुलगी गेली आणि त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. तिनं मला एका बाजूला नेलं आणि तिने काय केली की त्या अनुला एका बाजूला नेलं. हातात एक पाकीट ठेवलं. मग त्या मुलीच्या आईनं काय केले की त्या अनुच्या हातामध्ये एक पॉकेट ठेवलेलं आहे. त्यात 25 रुपये होते. हे काय मी विचारलं. ती बाई म्हणाली तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात ही माझी आठवण. मग तिने काय केले की त्या अनुच्या हातामध्ये पैशाचं पाकीट ठेवलं. त्याच्यामध्ये काय होतं की मुलांनो 25 रुपये होते. मग हे काय मी विचारलं. मग आणून त्या मुलीच्या आईला विचारलं की हे काय. तर तिनं सांगितलं की तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात ही माझी आठवण. मग तिने सांगितले की अगदी खऱ्या सिस्टरप्रमाणे तुम्ही काय झालात की माझ्यासोबत वागलेला आहेत. म्हणून ही तुम्हाला 25 रुपये मी काय करते की आठवण म्हणून देत आहे. मी म्हणाले सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता. मग मला सांगा तुमच्या सख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का. तिची मी खूप समजूत घातली. इथल्या धर्मादाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं. मग ते म्हणाले कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. तुमच्या भाचीनं माझ्या सुनेताने दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्यात. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली ही नर्सताई चांगली आहे. तिनं हातापायातल्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढं बोलली. तिनं डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच. एवढं सांगून माझ्या गळ्यात हात
टाकून ती कोसळली. तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. मग अनुनं काय केले की मग त्या मुलीची आई अनुला काय म्हणाली की तुम्ही आमच्या काय झाले की खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलेला आहात. मग अनु काय म्हणते बघा, मी म्हणाले की सिस्टरप्रमाणे वागले असं तर तुम्ही म्हणता, मग हे मला पैसे कशासाठी? तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला हे पैसे दिले असते का? तिची मी समजूत घातली. मग आणून तिला सांगितले, खरं तुमची जर बहीण माझ्या ठिकाणी असती तर तुम्ही हे पैसे तिला दिले असते का? मी तिची काय केली की समजूत घातली. इथल्या धर्मादाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं. आणि बघा मुलांनो, उदाहरणार्थ आपण पाहतो की एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी सुद्धा धर्मादाय पेटी असते. तशी दवाखान्यामध्ये सुद्धा काय होते की धर्मादाय पेटी होते. मग तिने आणून त्या मुलीच्या आईला सांगितलं की त्या पेटीमध्ये तुम्ही पैसे काय करायचे की टाकायचं आहे. ती म्हणाली कमीत कमी 1 रुपयाची नोट तरी तुम्हाला ठेवायला हवं. मग तिने काय सांगितलं की हे सगळे पैसे नको असतील तर कमीत कमी तुम्हालाही 1 रुपयाची नोट तरी काय करावी लागेल की ठेवून घ्यावी लागणार आहे. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीताने दिली आहे ती तुम्ही मग तिने सांगितले की तुमच्या भाचीनं दिली आहे म्हणून ही 1 रुपयाची नोट तुम्ही काय करायची की सांभाळायची आहे, तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही त्या दिवशी तिच्या काय केले की नळ्या काढल्या आणि नळ्या काढल्यानंतर तिने मला सांगितलं की ती ताई कशी आहे की खूप चांगली आहे ना, तिनं माझ्या हातापायातल्या सगळ्या सुया काढल्या, आता मी झोपते असं ती म्हणाली. आणि तिने तिच्या आईला सांगितले की माझ्या उशीखालचा खाऊचा जो 1 रुपया आहे त्यात 1 रुपया तो त्या ताईला काय करायचा आहे की द्यायचा आहे. एवढं बोलली, तिनं डोळं मिटले ते कायमचेच. मग त्या मुलीच्या आईनं तिला सांगितलं की तिने एवढं मला सांगितलं आणि तिने डोळे जे मिटले ते कायमचं काय झालं की मिटवून घेतलेलं आहे. एवढं बोलून तिने त्या मुलीच्या आईनं अनुच्या गळ्यामध्ये काय केलं की हात टाकला आणि ती कोसळली. म्हणजे ती काय झाली की दुःखानं रडाय लागलेली आहे. तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. मग अनु काय म्हणते की मग तिला समजावणं हे माझ्या शक्तीच्या काय होतं की बाहेरचं होतं. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडं थांबून रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो. सगळीकडे शांत होतं आणि मग तितक्याच संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं, मग भविष्यकाळही खराब होतं. नजर नेहमी समोर हवी एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पाहणं, माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्याने सुरू केला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीच उतरू नये, पण त्याचंही डेस्टिनेशन ठरवलेलं असतं. या आगे खडा करू असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. मग मीटरचा आकडा पुसायचा, मन रेंगाळून पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा. मग बघा पुढं काय झालेलं आहे की हकीकत सांगताना मग त्या 1 रुपयाच्या पाठीमागचं जे रहस्य आहे हे सांगताना अनुचं सुद्धा काय झालं होतं की आवाज भरून आलेला होता. थोडा वेळ थांबून रुमालानं डोळ्यांच्या कडा तिने पुसून घेतल्या. म्हणजे तिला ही हकीकत सांगताना, ही कथा सांगताना अनुला काय झालं होतं की रडायला आलेलं होतं. मग तिनं रुमाल काढला आणि रुमालाने डोळे काय केले की पुसून घेतलेले आहेत. म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो. म्हणजे आम्ही एकदम शांत बसून अनु काय सांगते ते काय करत होतो की ऐकत होतो. सगळीकडे शांत वातावरण होतं. आणि मग तितक्याच संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. मग तो टॅक्सीवालासुद्धा काय झाली अगदी संत स्वरामध्ये त्याने अनुला सांगितलं की असं तुम्ही पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. कारण कसं असतं की मुलांनो, दवाखान्यामध्ये रोज नवीन पेशंट येतात, जातात, जगतात, मरतात. हे ज्याचं त्याचं नशीब असतं. म्हणून त्या टॅक्सीवालासुद्धा काय तिला म्हटलं की तुम्ही असं पेशंटमध्ये काय करायचं की मन गुंतवून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं. मग तो टॅक्सीवाला अनुला सांगतो की जर तुम्ही भूतकाळाचा विचारच करत बसला तर तुमचं सगळं संपून जाईल. मग भविष्यकाळही खराब होतं. मग तुमचा भविष्यकाळसुद्धा काय होणार आहे की खराब होऊन जाणार आहे. नजर नेहमी समोर हवी एखाद्या ड्रायव्हरसारखी. मग तो काय सांगते की नजर नेहमी समोर हवी एखाद्या ड्रायव्हरसारखी. आत्ता माझंच पाहणं, माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा. मग त्याने तिला काय केले की उदाहरण दिलेलं आहे. माझासुद्धा असाच काय की माझा पेशा आहे, माझा व्यवसाय आहे. नव्यानंच मी काय केलं आहे की तो व्यवसाय सुरू केलेला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधी उतरू नये. मग टॅक्सीवाल्याने तिला काय सांगितलं की माझा व्यवसाय टॅक्सी ड्रायव्हरचा आहे आणि माझ्यासुद्धा गाडीमध्ये कधी कधी अशा व्यक्ती येऊन बसतात की मला वाटते ह्या टॅक्सीतून ह्या व्यक्ती कधी उतरू नये, पण त्यांचंही डेस्टिनेशन ठरवलेलं असतं.
आणि त्यांच्यासुद्धा मर्यादा काय झाल्या असते की ठरलेल्या असतात. या आगे खडा करू असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करा. मग त्यांनी सांगितलं ना, हे पुढं जाऊन उभी करा, पुढं जाऊन आम्हाला उतरायचं आहे असं म्हटलं की लगेच आम्हालासुद्धा काय करावं लागतं की गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. मग मीटरवरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळू पाहणार तो पेशंट जरी पुसून टाकायचा. मग आम्ही मीटरवरचा काय करतो की आकडा पुसतो आणि मनात असलेलं त्या पेशंटचं स्थानसुद्धा काय करतो की पुसून टाकतो. आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई, तुमचा आणि माझा पेशा असाच एकच आहे. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट न वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला नवा तोही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीतरी, आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्दाने शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती. इतकंच तिनं विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? आणि बघा पुढं काय झालं की आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. मग टॅक्सीवाल्याने सुद्धा त्याचं काय केलेत की अनुभव सांगितलेले आहेत. ताई, तुमचा आणि माझा पेशा हा असाच आहे. मग तो काय म्हणते की ताई, तुम्ही करत असलेली नोकरी आणि माझा टॅक्सी ड्रायव्हरचा पेशा हे दोन्ही कसं आहे की सारखंच आहे. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची. मग त्याने काय केले की मी जसं करतो तसं तुम्ही करायला हवं. दवाखान्यामध्ये एखादा पेशंट दगावला तर लगे काय करायची की चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी करून घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीतरी, आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. मग त्याने अनुला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण कसं वागायचं, आपलं मन त्या पेशंटमध्ये काय करायचं नाही की गुंतवून ठेवायचं नाही. त्याचा शब्दन शब्द भिडत होता. मग त्याचा शब्दन शब्द काय होता की काळजाला जाऊन भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती. इतकंच तिनं विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? अनु फक्त रडत नव्हती, पण त्या मुलीबद्दलची आपुलकी किंवा त्या मुलीबद्दलचं प्रेम, माया, ममता हे अनु काय करत नव्हती की विसरू शकत नव्हती. येत नाहीत ना, मग काय करणार? ह्या रुपयांच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारी. म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. पण ताई, हातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. ह्या एका आठवणीपायी वेड्यापेशा होत तुम्ही धावाधाव केलीत, नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. सोपं? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय? माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटीसाठी तुमची अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल? काय करावं सांगता? आणि बघा पुढं काय म्हटलं की मग त्याने अनु काय म्हणते की सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? येत नाहीत ना, पण काय करणार? ह्या रुपयाच्या नोटेमागे तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. मग सगळ्या गोष्टी येत नाहीत ना, मग तुम्ही एवढ्या नोटेच्या पाठीमागं धावत रात्री अपरात्री काय झालं आहे की आलेल्या आहेत, उशिरापर्यंत आलेल्या आहेत. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारे. म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. मग नोट एक अशी काय की जड वस्तू आहे, ती शोधल्यावर सापडणारे. म्हणूनच आम्ही तुमच्याबरोबर त्या वेडेपणामध्ये काय केलं आहे की भाग घेतला आहे. पण ताई, हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. मग तिला त्या टॅक्सीवाल्यानं काय सांगितलं की ताई, आपल्या हातामधून निसटलेल्या सगळ्या गोष्टी ह्या काय होत नाहीत की मिळत नाहीत. काही गोष्टी आपण लगेच काय करायच्या असतात की अगदी सोडून द्यायच्या असतात आणि नव्यानं आयुष्याला काय करायचे असते की सुरुवात करायची असते. एका आठवणीपायी वेड्यापेशा होत तुम्ही धावाधाव केलेत आणि ₹1 किंवा एका आठवणीसाठी, त्या सुनीताच्या आठवणीसाठी तुम्ही ₹1 काय केली की धावाधाव केलेली आहे. वेड्यापेशा झालेले आहात. नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. मग अनुला ₹1ची नोट मिळाल्याबद्दल टॅक्सीवाला तिला काय म्हणते की तुम्ही भाग्यवान आहात, तुमचं नशीब चांगलं आहे. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. म्हणजे तुम्ही त्या ₹1च्या नोटेचा शोध घेण्याचं तुमचं काम कसं होतं की अगदी सोपं होतं. सोपं? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. मग त्याने काय केले की कसं सोपं होतं ते सांगितलेलं. म्हणजे माझ्या शोधापेक्षा तुमचा शोध कसा होता की नक्कीच सोपा होता. कसं काय? माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. मग त्याने काय सांगितली, माझी जी वस्तू हरवली आहे ती वस्तू किती जरी शोधली तरी मला परत काय होणार नाही की मिळणार नाही.
एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मग त्यांनी काय सांगितलं की एका नोटेसाठी तुमची अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल, काय करावं सांगता. मग त्यांनी सांगितले की नोटेसाठी तुमचा शोध बरोबर होता, तुमची नोट तुम्हाला शोधून मिळाली, परंतु माझी वस्तू मला कधीच मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून मला गेली तेव्हा मी काय केलं असेल, काय करावं सांगता. मग त्याने सांगितले की मग ते दवाखान्यामध्ये वारलेली जी मुलगी होती त्या टॅक्सीवाल्याची होती. तर अशा प्रकारची ही कथा काय झाली की संपलेली आहे. आणि याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल विचारलं तरी चालेल.